मित्रांनो, हे रेकर हे बघू शकता, याचं हँडल आहे 6 इंच लांबीचं आहे आणि हे जे अंतर दिलेलं आहे 1 फुटाचं आहे. ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत अंतर आहे 1 फुटाचं. हे बघू शकता. इंचामध्ये प्रत्येकामध्ये 2-2 इंच गॅप सोडलेला आहे. साधारणतः शेतकऱ्याला हवरणी वगैरे किंवा शेतामध्ये कचरा गोळा करणं किंवा खडे वगैरे ढेकळ हे सगळं गोळा करण्यासाठी याचा उपयोग होतो. पुढे टोकाला दिलेले 6 इंचचा बार वापरलेला आहे आणि त्याला टोक बनवलेला आहे. गोळा करण्यासाठी कशासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. सुंदर आहे, हाताने वापरायचं. हे बैठे कामं करता येईल आणि ह्यामध्ये एक हँडल किंवा एखादा पाईप जर वेल्डिंग केला किंवा एखादा बांबू वगैरे याच्यामध्ये इन्सर्ट करून वापरलं तर त्याचा हँडल लांब होईल. लांब झाल्यानंतर उभेने काम करू शकता. ठीक आहे, आपण आपल्या कारागिराकडून बनवून घेऊ शकता किंवा बाजारात रेडीमेड अवेलेबल आहे. हे देखील त्याच प्रकारचं एक अवजार बनवलेलं आहे. हे 2-in-1 अवजार आहे. हे 8 इंच याची विड्थ आहे. हे बघा, खाली 6 इंच बार त्याला पॉइंटर तयार केलेले आहे. इकडं गवत वगैरे काढण्यासाठी याचा वापर करू शकता तुम्ही. या साईडला हाय कार्बन स्टीलचं ब्लेड जोडलेलं आहे. हे टोटल 4 इंच आणि हे 3 इंच लांबीचे त्याला ॲरो जोडलेले आहे. हे देखील हाताने वापरायचे किंवा या ठिकाणी तुम्ही पाईप वगैरे बसवून किंवा एखादा बांबू वगैरे टाकून त्याचा वापर करू शकता. हे बघ, हे असं करू शकता. ठीक आहे, आणि हे गवत वगैरे काढण्यासाठी याचा वापर करू शकता. बैठा देखील काम करता येईल किंवा याला लॉंग हँडल जर जोडला तर त्यापासून तुम्हाला वापरण्यास अगदी सोपं राहील आणि काम देखील जास्त होईल. त्यासाठीच एक जुगाड आहे. याला ऑसिलेटिंग हँडल दिलेलं आहे. दोन्ही साईडनं पुढे मागे सरकू शकते. त्याला हाय कार्बनचं ब्लेड वापरलेलं आहे. हे साधारणतः आपण त्याचं डायमेन्शन वगैरे किती आहे हे बघा. 8 इंच लांबीचं ब्लेड जोडलेलं आहे आणि यामधील गॅप 5-5.5 इंचाचा ठेवलेला आहे. याला देखील 1 इंची पाईप वेल्डिंग केली आहे. मित्रांनो, हे बघू शकता, हे ऑसिलेटिंग होतं म्हणजे मागे पुढे होतं. तुम्ही पुढे बी ढकलू शकता किंवा मागे ओढू शकता. हे बघा, ऑसिलेटिंग हँडल दिलेलं आहे. आणि याला एक फायबरचा हँडल आहे, त्यामुळे ते करोजन वगैरे काही पकडणार नाही किंवा वापर जास्त होईल. तर मित्रांनो, वापरल्यानंतर ते स्वच्छ साफ करून ठेवावं. जे काय होईल असं रस्ट पकडत नाही, त्याचं लाईफ देखील वाढेल. हे देखील उभं राहून शेतामध्ये हे बघा, ह्या डायरेक्शनमध्ये देखील काम करतं आणि ह्या डायरेक्शनमध्ये देखील काम करतं. शेतातील गवत किंवा तण वगैरे काढण्यासाठी असा त्याचा वापर करू शकता तुम्ही. हे उभं राहून वापरायचं असल्यामुळं त्याचं फुल एफिशियंट आहे. शेतातील तण गवत वगैरे काढण्यासाठी याचा चांगल्या पद्धतीचा उपयोग होतो. तुम्ही बी वापरू शकता. तुम्ही बी ऑनलाईन मागून घेऊ शकता किंवा बनवून घेऊ शकता. फायबर हँडल असल्यामुळे त्याचा वापर अगदी योग्य प्रकारे होतो. ठीक आहे मित्रांनो, अजून एक दुसरं बी जुगाड असतं. हे देखील आहे आमच्याकडे दाताळ म्हणतो याला. हे देखील शेतातला पाला वगैरे गोळा करण्यासाठी किंवा
शेतीमध्ये वावराला छोटे छोटे बांध कोंबे वगैरे घालण्यासाठी याचा वापर करू शकता, किंवा मुरघास बनवण्यासाठी, भूस फोडण्यासाठी याचा चांगल्या प्रकारे वापर केला जातो. ठीक आहे मित्रांनो, कसा काय वाटला व्हिडिओ किंवा शेतीच्या अवजाराच्या, आमच्या शेतातील अवजाराची माहिती नक्की कमेंट्समध्ये लिहा. ओके, बाय बाय मित्रांनो.